पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. आमदार संजय गायकवाड यांचे बुलढाणेकरांना कडकडीचे आवाहन. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा. पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे आवाहन. बुलढाणा जिल्ह्यात पाण्याची समस्या बिकट होत असतानाच बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात केवळ 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा उपलब्ध असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यावर उपाय म्हणून खडकपूर्णा धरणातून येळगाव धरणात पाईपलाईनद्वारे पाणी आणले जात आहे. मात्र त्यातही अनेक तांत्रिक बिघड निर्माण होत आहे. मात्र आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे युद्धपातळीवर काम करून एक पाईपलाईन सुरू करण्यात आली आहे, ज्यामधून ताशी 4000 लिटर पाणी येळगाव धरणात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ व्यक्ती, त्याचबरोबर नगरपालिकेचे पाणी पुरवठा कर्मचारी अधिकारी हे दिवस रात्र काम करत आहेत. त्यामुळे जबाबदारी म्हणून बुलढाणा शहरातील नागरिकांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवण्याचे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस लांबणीवर गेल्यास पाणी टंचाईची समस्या भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरासह सागवण, सुंदरखेड आणि आजूबाजूच्या जवळपास 15 ते 20 गावांना पाणी पुरवठा करणारा येळगाव डॅम यांनी आता तळ गाठलेला आहे. जवळपास पुढचे 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आता शिल्लक आहे. या 25 दिवसामध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे अचानकपणे सर्वच ठिकाणी पाण्याची पातळी अतिशय खालवली आणि सगळे स्रोत देखील बंद झालेत. आणि म्हणून सध्या जो पाणी पुरवठा बुलढाणा शहरात चालू आहे हा तळातला असल्यामुळे गाळलेलं पाणी त्या ठिकाणी चाललेलं आहे. माश्या पण बऱ्यापैकी मेलेल्या, स्मेल त्याच्यामध्ये आहे. आठवड्याला नगरपालिका 25 टन ॲलम, ब्लिचिंग, गॅस, क्लोरीन वगैरे केमिकल टाकून सुद्धा पाहिजे तसं पाणी शुद्ध करता येत नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्या बुलढाणा शहराकरता असलेली खडकपूर्णा स्टँड बाय योजना, ही योजना गेल्या 15 दिवसापासून ते पाणी आणण्याकरता नगरपालिका, आमचे मुख्याधिकारी राजेश गायकवाड आणि आमची सगळी टीम जवळपास 15 दिवसापासून त्यावर काम करत होती. तिथले जे 2 पंप आहे उंदराणी कचऱ्यामध्ये पंप बंद पडले. DI पाईपलाईन जी रेवतीपर्यंत आलेली ती बरेच ठिकाणी डॅमेज झाली आहे आणि पुढची जी पाईपलाईन आहे ती सुद्धा बरेच ठिकाणी डॅमेज झाली आहे. त्याकरता टेक्निकल लोक म्हणून गुजरातच्या संस्थेने काम केलं, ते गुजरातचे लोक या ठिकाणी बोलवले गेले. अकोल्याच्या माहिर कंपनीवाल्यांनी सुद्धा बाहेरचे लोक बोलवले. अगदी जळगाव जमातच्या लोकांनी 3 दिवसापूर्वी रात्री 12 वाजता येऊन जवळपास 2 दिवस त्या ठिकाणी काम केलं आणि आता हा एक पंपाचा पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. नगरपालिकेचे आमचे सगळे वॉटर सप्लायचे कर्मचारी 24 तास ही पाणी आणण्याकरता या ठिकाणी धडपड करत आहेत की जेणेकरून बुलढाणेकरांना पाण्याचा त्रास होणार नाही. आणि म्हणून आता एका पंपाचं डिस्चार्ज आता आपल्या बुलढाण्याला तासी 4 लाख रुपये, 4 लाख लिटर हे आता या ठिकाणी मिळतंय. आणि दुसरा पंप सुरू झाल्यानंतर 8 लाख प्रति तास डिस्चार्ज आपल्याला मिळेल. आमचा हाच प्रयत्न आहे की हे गाळलेलं पाणी किंवा हे जे काय खालचं गाळातलं पाणी आलं यापेक्षा चांगलं शुद्ध पाणी खडकपुराचं आपण बुलढाणेकरांना द्यावं.
थोडा नागरिकांना देखील माझी विनंती की आता पाण्याचा हाहाकार सगळीकडेच आहे. थोडं पाणी जपून वापरा, कमी पाणी वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा. आणि काही भागामध्ये आमच्या लोकांच्या चुकांमुळे 3-3, 4-4 तास पाणी सुटलं गेलं, त्याच्यावर आम्ही बंधनं आता याच्यामध्ये आणलेली आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यांना मिळून पाणी टंचाईवर मात करायची आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्येच हा पाण्याचा हाहाकार या ठिकाणी झालेला आहे. पण तरी सुद्धा बुलढाणा नगरपालिका 5व्या ते 6व्या दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. इतर ठिकाणची परिस्थिती फार वेगळी आहे. बाकी ठिकाणचं काय असेल मला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण आपल्या लोकांची तहान भागवणं हा आपलं कर्तव्य आहे आणि ते नगरपालिका आणि आम्ही सगळे मिळून या ठिकाणी करत आहोत. परत मी बुलढाणेकरांना आणि सगळ्या लोकांना विनंती करेन की आपण पाण्याचा अपव्यय टाळा.